आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने अशा आळूच्या पानाच्या वड्या। तर खूप टेस्टलाही मस्त लागतात ह्या। नमस्कार, मी प्रतीक्षा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मस्त आज आपण आळूची पानं बनवणार आहोत। तर पानं मी इथे घेतलेली आहेत, त्यामध्ये भरपूर धूळ अशी बसलेली होती त्यावर। तर मस्त असं पाण्याने आपण याला धुवून घेऊयात। तर इथे पान धुताना एक एक पान व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आहे, कारण यावरती भरपूर धूळ वगैरे बसलेली असते। तर व्यवस्थित असं सेपरेट एक एक पान धुवून घ्यायचं। तर मी इथं सर्व पानं धुवून घेणार आहे। तर इथं हे पानं धुवून झालेली आहेत। तर मस्तपैकी आता आपण हे खाल्ल्यानंतर बनवल्यानंतर नाही का, आपण असं घशामध्ये कधी कधी तडतड करतात वगैरे, तर त्या टाईपमध्ये हे पानं होऊ नये। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक पान घ्यायचं, एक एक पानं सेपरेट घ्यायची आहेत आपल्याला। तर असं खाली काहीतरी ठेवायचं आणि असे बेलण्यानं लाटून घ्यायची ती पानं, म्हणजे त्याच्या शिरा ज्या आहेत ना त्या आपण व्यवस्थित लाटायच्या, त्यामुळे ते पानं आपल्याला घशाला नंतर बनवल्यानंतर तडतड करत नाहीत। तर सर्व पानं अशीच लाटून घ्यायची आहेत। उलट्या साईडनं उलटे टाकायचे पानं आणि उलट्या साईडनं असं ह्या शिरा आहेत ना त्या मोडल्या जातात नंतर, त्यामुळे ते तडतड करत नाहीत। तर इथे सर्वच पानं मी व्यवस्थित अशा त्याचे शिरा उलट्या लाटून घेतलेल्या आहेत। तर आता आपण एका ताटामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा धने पावडर टाकायची आहे, थोडीशी हळद। त्याचबरोबर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसण, जिरे याची पेस्ट करून घेतलेली होती, तर ती याच्यात टाकत आहे। यामध्ये मी ओवाही टाकलेला आहे। यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत। तर तीळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकले तरी चालतील। यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि हे मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन मळून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकसोबत जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर ते पातळ होईल। तसं आपल्याला नॉर्मल पातळच पाहिजे असते, पण जास्त जर पाणी एकसोबत टाकलं तर जास्त पातळ व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। तर इथं मी हे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे हे पीठ पाहिजे आपल्याला, जास्त पातळही नको आणि घट्टही नको, जेणेकरून आपल्याला पानांना व्यवस्थित ते लावता आलं पाहिजे। तर आपण जे लाटून घेतलेली पानं होते ते मस्त असे टाकायचे आणि त्याला व्यवस्थित असं हे पीठ लावून घ्यायचं आहे आपण बनवलेलं। हे पीठ लावताना पानं थोडेसे इकडं तिकडं सरकतात, त्याच्यामुळे एक साईडला असे हात ठेवून व्यवस्थित पकडून मग आपण हे लावून घ्यायचं आहे। तर एक साईडला आपण असं सरळ पान ठेवायचं आणि नंतर जे पान घेणार आहोत तर ते त्याच्यावरती असं उलटं ठेवायचं। तर अशा प्रकारे हे उलटं ठेवायचं, तेही लावताना थोडंसं वरती हात लावायचा, जेणेकरून ते पान सरकणार नाही आणि व्यवस्थित असं हे पीठ सगळं व्यवस्थित त्या पानांना लावून घ्यायचं। अशाच प्रकारे जेवढं आपल्याला मोठं करायचं आहे, अशा प्रकारे एक 5 ते 10 पानांचा लेयर आपण असा उलटा सरळ पानं ठेवून करून घ्यायचा। तर इथे मी एक 5-6 पानं एकावर एक ठेवल्यानंतर याला असं गोल गोल करून घेणार आहे। तर अशा प्रकारे याचा रोल करून घ्यायचा। तर व्यवस्थित हळूच असं आपण हे एक फोल्ड मारून घ्यायचे आणि हे साईडला ठेवायचे। तसेच उरलेल्या पानांचंही आपण बनवून घेणार आहोत। तर गॅसवरती एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून असं स्टँड ठेवायचं, त्याच्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे, त्याच्यामुळे ते आधार राहिलं पाहिजे। तर आपण असं चाळणीला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या चाळणीमध्ये आपण जे बनवलेले पानांचे रोल होते ते आपण ह्याच्यात ठेवणार आहोत आणि ते थोड्या वेळ वाफवून घेणार आहोत। तर मस्त असं हे तेल लावून झाल्यानंतर मी बनवलेली पानं यामध्ये टाकत आहे। तर जेवढे तुमच्या चाळणीत बसतात तेवढेच पानं तुम्ही याच्यात टाका। आता माझे 3च झाले होते, त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला ॲडजस्ट करून 3 पण पानं त्याच्यात ठेवलेली आहेत। तर मस्त असं हे व्यवस्थित ते पाण्याला उकळी फुटली की पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि एक 15 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं। तर मस्त याला झाकण ठेवून आता आपण एक 10 ते 15 मिनटं वाफवून घेणार आहोत।
एक 15 मिनटं वाफून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि कट करून असे छोट्या छोट्या कट्स करून घ्यायचे आणि तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि त्याच्यात आता हे सोडून फ्राय करून घेत आहे। जर तुम्हाला पूर्ण तेलामध्ये जास्त तेलामध्ये बी फ्राय केलं तरी चालतात, पण मी जास्त तेल नाही इथं वापरलेलं, मी तव्यात फ्राय करत आहे। तर अशा प्रकारे मी याला सोडत आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तर टेस्टला तर खूप मस्त अशा या वड्या लागतात, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशा प्रकारे जर तुम्ही आळूवडी बनवली तर ती घसाही पकडत नाही आणि खूप मस्त अशी ही बनते, टेस्टला बी खूप छान लागते आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही बनवायची सांगितलेली आहे। मस्त अशा ह्या आळूच्या पानाच्या वड्या बनतात, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।